नमस्कार. RT प्रवेश 2026-27 मध्ये आता जवळपास जे काही सीट्स होते ॲडमिशन घेण्यासाठीचे ते फुल होत आलेले आहेत. आता काही 8-10 हजार सीट्स अजून बाकी आहेत. आता 3 लॉटरी आतापर्यंत लागलेल्या आहेत. पण आता काही ठिकाणी असं पाहायला मिळालेलं आहे की शाळांमध्ये वेटिंगमध्ये तर विद्यार्थी दाखवत आहेत, परंतु त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आता वॅकन्सी राहिलेली नाही आहे, 0 झालेली आहेत किंवा 1 वॅकन्सी आहे, 2 वॅकन्सी. आणि काही जे विद्यार्थी आहेत त्यांचा नंबर वेटिंगमध्ये 2 आहे, 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 पण आहे, 25 पण आहे, 30 पण आहे. पण आता या विद्यार्थ्यांचा नंबर तर या वर्षासाठी तर 100% आता लागणार नाही आहे, कारण तुमच्या शाळेमध्ये त्या नंबर लागलेला आहे. तिथे जर जागाच अवेलेबल नाही आहे तर तुमच्या मुलाचा आता नंबर लागू शकत नाही. आणि ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जर नंबर लावायचा असेल तर तिथेही सीट्स तर अवेलेबल असायला पाहिजे, कारण आता ऑलमोस्ट 90% विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत आणि काही 8-10 हजार सीट्स आता सध्या अवेलेबल राहिलेले आहेत. मग आता या वर्षासाठी तर आपल्या मुलाचा नंबर नाही लागलेला आहे, मग पुढच्या वर्षासाठी लागू शकतो का, त्याचं वय किती असायला पाहिजे पुढच्या वर्षासाठी जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अगदी मी तुम्हाला नर्सरीपासून तर पहिल्या क्लासपर्यंत कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत जन्म झाला असेल तर कोणत्या वर्गासाठी ॲडमिशन घेऊ शकता हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही स्वतःही चेक करू शकता. एक एज कॅल्क्युलेटर असतं, कसं तुम्हाला चेक करायचं हे मी सांगणार आहे की या डेटला जर माझ्या मुलाचा जन्म झाला आहे तर मग पुढच्या वर्षासाठी त्याचं वय किती असणार आहे RT अंतर्गत जर प्रवेश घ्यायचा असेल तर, आणि RTची काय वय मर्यादा आहे हे आपण पाहणारच आहोत. तर त्यावरून आपल्या लक्षात येईल की पुढच्या वर्षासाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपण फॉर्म भरू शकतो किंवा नाही भरू शकत. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला मग एका चार्टच्या माध्यमातून ही माहिती संपूर्ण आपण समजून घेऊया. तर बघा, RT 27-28 वयोमर्यादा अंदाजे आपण लिहिलेलं आहे, कारण शासनाने जर या नियमामध्ये काही बदल केला तर मग चेंजेस होतील आणि त्यावर सुद्धा आपण अपडेट घेऊच. पण आता या वर्षासाठी जी काही वयोमर्यादा होती त्यानुसार आपण हा चार्ट बघतोय. तर हा पुढच्या वर्षासाठी कसा असणार आहे तर बघा, इथं वर्ग देण्यात आलेला आहे, इथं वय देण्यात आलेलं आहे आणि 31 डिसेंबर जे असणार आहे 2027 ही कट ऑफ डेट असणार आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2027 पर्यंत तुमच्या मुलाचं वय किती होतं आहे हे बघितलं जातं. आता सध्या 31 डिसेंबर 2026 पर्यंत बघितलं जातं की तुमच्या मुलाचं वय किती आहे. मग त्यावरून ठरवलं जातं की तुमचा मुलगा कोणत्या वर्गासाठी इलिजिबल आहे, पात्र आहे ॲडमिशन घेण्यासाठी RT अंतर्गत. तर बघा, नर्सरीसाठी जर तुम्ही ट्राय करत असणार RT अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी तर तुमच्या मुलाचं वय अंदाजे 3 ते 4 वर्ष असायला पाहिजे आणि त्याचा जन्म कधी झाला असायला पाहिजे ते समजून घ्या. तर 1 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2024 या डेटच्या दरम्यान जर त्याचा जन्म झाला असेल तर तो इलिजिबल आहे नर्सरीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी. त्याचप्रमाणे येणार आहे ज्युनियर KGसाठी. ज्युनियर KGसाठी किती वय असायला पाहिजे तर 4 ते 5 वर्ष आणि त्याचा जन्म कधी असायला पाहिजे झालेला तर 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 या डेटमध्ये असायला पाहिजे. तो मग ज्युनियर KGसाठी ॲडमिशन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे सिनियर KGसाठी 5 ते 6 वर्ष आहे आणि ते पण 1 वर्षांनी पुढे ढकलले जाते डेट 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत. आणि क्लास 1 म्हणजे पहिल्या वर्गासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 6 ते 7 वर्ष अंदाजे वय असायला पाहिजे आणि जन्म झालेला असायला पाहिजे 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यान. आता जर तुमच्या मुलाचा जन्म 1 जुलै 2020च्या आधी झाला असेल कधीही तर मग पुढच्या वर्षासाठी तुमचा मुलगा ॲडमिशन घेण्यासाठी पात्र राहत नाही, त्याचा फॉर्मच भरला जाणार नाही. जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाणार ते दाखवणार की आता इथे वय बसत नाही असं होणार आहे. तर लक्षात घ्या, 1 जुलै 2020 या आधीचे जे काही मुलं असतील जन्म झालेले त्यांचं आता RT अंतर्गत प्रवेश घेण्याचं वय संपलेलं आहे, कुठल्याच वर्गासाठी त्यांना ॲडमिशन मिळणार नाही आहे. मग त्यानंतरचे जे मुलं आहेत तर त्यांचे याप्रमाणे ॲडमिशन होऊ शकतं. म्हणजेच काय तर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2024 या टाईम फ्रेममध्ये ज्या पण मुलांचा जन्म झाला असेल ते पुढच्या वर्षासाठी कुठल्या ना कुठल्या वर्गासाठी तरी पात्र असणार आहेत. पण 1 जुलै 2020च्या आधी जन्म झालेल्या मुलांचा पुढच्या वर्षासाठी नंबर लागू शकत नाही किंवा फॉर्मही भरला जाणार नाही. आता तुमच्या मुलाचं वय तुम्ही कसं चेक करणार एज कॅल्क्युलेटरनुसार हे आपण पाहूया. यासाठी तुम्हाला गोलवरती यायचं आहे आणि इथे टाकायचं आहे एज कॅल्क्युलेटर. पहिलीच लिंक भेटणार आहे. आता इथे बघा, डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची असते. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया 1 जुलै 2020 जी पुढच्या वर्षासाठी वयोमर्यादा असणार आहे. डिसेंबर 31 म्हणजे 31 डिसेंबर आणि 2027 पुढच्या वर्षासाठी. तर तोपर्यंत तुमच्या मुलाचं वय किती होईल 7 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे 7.5 वर्ष. तर मॅक्सिमम 7.5 वर्षाचं जर वय तुमच्या मुलाचं असेल तर तो ॲडमिशन घेऊ शकतो RT अंतर्गत पहिल्या वर्गामध्ये असं आहे. आता याच्या मागे जर गेलो तर डेट जास्त होऊन जाते. म्हणजेच काय तर तुमच्या मुलाचा जन्म जूनमध्ये झाला असेल समजा, काही धरून घ्या आपण जून 9 आणि 2020मध्ये झाला आहे, तर जर आपण एज कॅल्क्युलेट केलं तर ते होतं 7 वर्ष 6 महिने 22 दिवस. म्हणजेच काय तर 22 दिवस जास्त झालेले आहेत ॲडमिशन घेण्यासाठी जी काही वयोमर्यादा ठेवण्यात येते त्यापेक्षा जास्त. तर आता 22 दिवस एक्स्ट्रा झालेले आहेत म्हणून जी काही वेबसाईट आहे RTची तीच अलाउड करणार नाही तुम्हाला फॉर्म भरायला.
तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 जुलै 2020च्या आधीचे जे काही मुलं असणार आहेत त्यांच्यासाठी आता RTचे रस्ते बंद झालेले आहेत। इथे डेट ऑफ बर्थ आणि खाली 31 डिसेंबर 2027 ही डेट टाकून चेक करू शकता की पुढच्या वर्षासाठी तुमच्या मुलाला ॲडमिशन घेण्यासाठी चान्स आहे की नाही आहे RT अंतर्गत। तर बघा, याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता। जर दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका।